नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 20 जुलैच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की पद्मा आता त्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आलेली असते. तर आता उमा आणि शिवनाथ पण आलेले असतात. आता पद्मा अख्ख्या गावासमोर कसा काय यांचा अपमान करते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि शिवनाथ आणि उमाच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकणार आहे. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे आपण पाहतो की आता लग्नाची साखरपुड्याची बोलणी चालू असतात. तेवढ्यातच तिकडून आता श्रीधर पिहूला फोन करतो. आता ती फोन उचलते आणि मग हळूच थोडंसं इकडे येऊन म्हणत असते की हा बोल ना, अगं माझ्या ना साखरपुड्याची तयारी चालू आहे. आम्ही ना आता शॉपिंगला जाणार आहोत. तिकडे मार्केट यार्ड आहे ना, तिकडेच आम्ही जाणार आहोत. आता इकडे श्रीधर म्हणतो की काय साखरपुड्याची तयारी आणि शॉपिंगला? अगं काय बोलते? आम्ही किती वेळ पाहायची आहे तुझी ते सांग ना. किती वेळ झालं येऊन उभा राहिलोय आणि तू अजून बाहेर आलेली नाहीये. त्यावेळेस ती म्हणते की अगं समजून घे ना, मी चाललेली आहे साखरपुड्याच्या शॉपिंगसाठी. तर इकडे तो म्हणतो की काय साखरपुडा? अगं काय बोलतीये, तुझं तुला तरी कळतंय का? त्यावेळेस आता पिहू बोलत असते तर तिच्या पप्पांना थोडासा डाऊट येतो. म्हणून आता तिचे पप्पा थोडेसे पुढे येतात आणि मग तिला म्हणत असतात की काय ग, काय चाललेलं आहे? त्यावेळेस ती म्हणते की हा काही नाही, हा मी चाललेली आहे शॉपिंगसाठी, बघ जमलं तर ये तिकडे. असं म्हणून ती फोन ठेवते आणि तिच्या पप्पांना म्हणत असते की काही नाही पप्पा, मैत्रिणीचा फोन होता, शॉपिंगला जायचंय ना हे मी तिला सांगत होती. मग आता तिचे पप्पा म्हणत असतात की बर बर. तर इकडे आता श्रीधर म्हणत असतो की हॅलो हॅलो, पण आता प्रियंकाने फोन ठेवलेला असतो. त्यावेळेस आता तो राघवला म्हणत असतो की काय ही, अरे हिचा साखरपुडा आहे, मी म्हणलं होतं ना तुला, हे करून काही उपयोग नाहीये, जाऊ दे जाऊ दे, आता मला काही बोलायचंच नाहीये, चल घरी. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे असं काय करतोय तू, शांत हो. ती काय म्हणाली, साखरपुड्याची तयारी कराय, शॉपिंग कराय मी बाहेर चाललोय, काय साखरपुडा झालेला नाहीये भावा, जरा थोडस समजून घे. इकडे मात्र आता हे सगळेजण साखरपुड्याची तयारी करण्यासाठी आता निघालेली असतात. त्यावेळेस राघव म्हणतो की आणि भावा लगेच हारायचं नसतं प्रेमात, प्रेमात हारायचं नसतं, प्रेमात लढायचं असतं. आता बघच प्रियंका वहिनी कशा काय पळून येतील ती, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. असं म्हणून आता ते दोघे जण बोलत असतात. तर आता इकडून आता त्यांची गाडी येते. मग आता ते श्रीला दिसतं. श्री घाबरतो आणि म्हणत असतो की अरे गाडी आली गाडी आली. म्हणून आता ते लगेचच पळत आता त्यांच्या गाडीच्या पुढे जाऊन लपतात. आता प्रियंका गाडीतून चाललेली असते. मग आता ते तिकडे लपलेले असतात. तर प्रियंकाला ते दिसतात. मग ती सांगत असते की तिकडे मार्केटमध्ये चाललेली आहे, तिकडेच तुम्ही पण या. आणि हळूच आता ते हे सगळं बोलत असते. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर ह्या दोघांना मग ते दोघे सुद्धा आता ते बघत असतात. मग आता ठीक आहे, मग प्रियंका पुढे जाते आणि मग श्रीधर आणि राघव पण म्हणतात की चल चल आता आपल्याला पण जायला पाहिजे. म्हणून आता ते दोघे सुद्धा लगेचच पळत आता येऊन गाडीमध्ये बसतात आणि मग त्यांचा पाठलाग करत आता त्यांच्या पाठीमागे जातात. इकडे दुसरीकडे आपण पाहतो की उमा आता बंटीला आवाज देत असते, बंटी ए बंटी. त्यावेळेस बंटी मामा येतो आणि म्हणत असतो की काय ग तायडे, काय झालं, माझ्याकडे काय काम होतं का? त्यावेळेस उमा म्हणत असते की हो, अरे माझं काम होतं, ऐक ना, राघवच्या ना कॉलेजमध्ये श्रीधरचं आज लेक्चर आहे, म्हणजे श्रीचं लेक्चर आहे आणि तो गेलेला आहे. तर इकडे बंटी मामा म्हणतो की काय, राघवच्या कॉलेजमध्ये श्रीचं लेक्चर कसं काय आणि कसलं लेक्चर? त्यावेळेस ती म्हणते की अरे सेंद्रिय खताबद्दल काही तर तो सांगणार आहे आणि मग त्याचं ते लेक्चर आहे, तर ते दोघे जण तिकडे गेलेले आहेत. तर इकडे बंटी म्हणत असतो की अच्छा, सेंद्रिय खताबद्दल म्हणजे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला असेल ना. त्यावेळेस उमा म्हणते की हा तेच ते, मला काही एवढं कळत नाही, पण एक काम कर की मला ना तिकडे जाता येणार नाही, तू जातो का? त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की का का तुला नाही, का नाही जाता येणार, चल आपण दोघं जण जाऊया. त्यावेळेस उमा म्हणते की नाही रे, घरामध्ये अजून किती कामं पडलेले आहेत, खूप काम आहेत, मला काही जाता येणार नाही, पण हा एक काम करू शकतो तू. तर बंटी मामा म्हणत असतो की काय, कोणतं काम मी करू? त्यावेळेस ती म्हणते की हे बघ, तू तिकडे जा आणि मला तिथून व्हिडिओ कॉल कर, मग व्हिडिओ कॉलवरती मी हे सगळं पाहू शकेल ना, त्याच्यामुळे तू जाऊन तिथे जाऊन मला व्हिडिओ कॉल कर. तर बंटी म्हणतो की बर बर ठीक आहे. मग आता उमा तिचं काम करायला जाते. तर बंटी मामा आता बाहेर येतो आणि मग गाडी तिथे पाहतो श्रीधरची आणि म्हणत असतो काय लेक्चर ह्याचं ऐकायला जावा, आणि हा श्री गेला चावी घेऊन, आता मी जातो पायी पायी, काही नसतं. म्हणून आता तो आलेला असतो, पण आता कसं जाऊ असा विचार करत असतो. तेवढ्यातच तिकडून अन्विता स्कूटीवरती आलेली असते. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अनु अनु थांब, काय ग तू आता कॉलेजला चालली का? त्यावेळेस ती म्हणत असते की हो कॉलेजला चाललेली आहे, पण का रे? त्यावेळेस तो म्हणतो की ऐक ना, डबल सीट नेते का मला पण कॉलेजमध्येच जायचं आहे. त्यावेळेस अन्विता म्हणते की काय रे, तुला कशाला कॉलेजला जायचंय, ऍडमिशन घेतो की काय? त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अगं ऍडमिशन आता कुठं, अगं ते काय आहे, राघवच्या कॉलेजमध्ये म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये श्रीधरचं आज लेक्चर आहे, सेंद्रिय खताबद्दल तो माहिती सांगणार आहे आणि ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला आहे. तर आता इकडे अन्विता म्हणते की काय श्रीधरचं लेक्चर आणि ते पण ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट म्हणते, अरे काय मामा? त्यावेळेस तो म्हणतो की मग काय, माझे भाचे ते मस्त, मी त्यांचा मामा. असा आता तो खुश होत असतो. त्यावेळेस ती म्हणते की ए मामा, त्यांनी ना
तुला मामा बनवले मामा, असं काही नाही, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच नाही आहे आमच्या कॉलेजमध्ये. त्यावेळेस तो म्हणतो की नाही नाही, असं कसं, राघव घेऊन गेलेला आहे श्रीधरला. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की राघव गेलाय, मग एवढं कळत नाही का तो राघव कसा आहे मामा, असं काही नाहीये, ते लेक्चरच नाहीये आमच्या इकडे, म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पण नाहीये आणि लेक्चर पण नाहीये, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की काय हा राघव मग खोटं का बोलला असेल, नक्की या पोरांचं काय चाललेलं आहे, असा तो आता विचार करत असतो. तर इकडे दुसरीकडे आता हे दोघे जण त्या गाडीचा पाठलाग करत आलेले असतात. तर आता पिहू तिच्या घरातले सगळेजण शॉपिंग करण्यासाठी गेलेले असतात. तर आता हे दोघे तिथे झाडाच्या पाठीमागे लपून बसलेले असतात. त्यावेळेस श्री म्हणत असतो की राघव, अरे हे इतका वेळ का लावतायत, अशी कशी शॉपिंग करतायत, ह्या बायकांना इतकी का शॉपिंग करायची असती, आणि ते पण असल्या वेळेत. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे दादा, असली वेळ तुझ्यासाठी आहे, त्यांच्यासाठी कशाला असली वेळ आहे, त्यांच्यासाठी तर त्यांच्या मुलीचा साखरपुडा आहे ना, मग तयारी करणारच ना, आणि असतं रे बायकांचं, तू काही टेन्शन घेऊ नको, येईल वहिनी. आता तो म्हणत असतो की कधी येईल, किती वेळ झालेला आहे, आपण वाट बघत बसलोय. खरंच तेवढ्यातच तिकडून आता रुद्र पण आलेला असतो, आणि रुद्र आता ह्या दोघांना पाहत असतो. तो तर आता त्यांचा आता पाठलागच करत असतो, त्याने काही ह्यांना सोडलेलंच नसतं, सगळा प्लॅन हा त्याचा पण असतो. इकडे दुसरीकडे प्रियंका आता सगळी शॉपिंग करून आलेली असते, म्हणजे घरातील सगळेच जण आलेले असतात आणि आता गाडीमध्ये बसून जाणार असतात. तेवढ्यातच आता हे सगळं राघव आणि श्रीधरला दिसतं. मग लगेच श्रीधर आता फोन लावतो प्रियंकाला आणि मग खुणावून सांगत असतो की इकडे बघ, आणि ही चावी आहे, तो तिथे पुढे आमची गाडी आहे, त्या गाडीमध्ये बस, असा आता तो इशारा करून सांगतो. मग आता ती म्हणते की बरं ठीक आहे, म्हणजे ती पण आता खानाखुना करून त्याला सांगते. आणि मग म्हणत असते की पप्पा ऐका ना, तुम्ही सगळे जावा ना, माझं ना थोडंसं काम आहे, त्याच्यामुळे मी नंतर येते. तर आता इकडे तिचे पप्पा म्हणत असतात की कशाला आणि काय काम आहे, नाही नाही तू सुद्धा आमच्या बरोबरच चल. त्यावेळेस ती म्हणत असते की पप्पा असं काय करताय, माझा साखरपुडा आहे ना, आणि मम्मी तू सांग ना पप्पांना समजून, अगं मला पार्लरमध्ये जायचं आहे, आणि मम्मी तुला माहिती आहे ना गं, आम्हा मुलींचं किती असतं पार्लरमध्ये जाऊन करायचं, त्यामुळे तू पप्पांना समजावून सांग. मग आता ती म्हणते की हो मी सांगते, तू शांत हो. आणि मग ती म्हणत असते की हो जाऊ द्या, तिला पार्लरमध्ये जायचे, पोरींचं असतं हो, आता साखरपुडा आहे म्हणल्यावरती थोडी तयारी करावीच लागेल ना. तर मग ते तयार होतात आणि म्हणत असतात की हा जा, पण लवकर घरी ये आणि उशीर अजिबात करू नको, असं म्हणून आता सगळेजण गाडीमध्ये बसतात. तर प्रियंका म्हणत असते की हा जावा तुम्ही, काहीच काळजी करू नका, मी लगेचच येते. मग आता लगेच प्रियंकाचे पप्पा आणि ते सगळेजण तिथून निघून जातात. मग प्रियंका आता इकडे तिकडे पाहते आणि पुढे पुढे चाललेली असते. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की अरे अरे ती तिकडे कुठे चाललेली आहे, आपली गाडी तर इथे आहे ना, अशी काय करते, कुठे चाललेली आहे. मग राघव म्हणतो की अरे कशाला टेन्शन घेतोय, येईल ती, अजिबात तू काळजी करू नको, मी आहे ना, तू फक्त आता शांत राहा. तर आता प्रियंका थोडीशी तिकडे तिकडे जाते आणि पळतच जाऊन आता गाडीमध्ये बसते. आता ती गाडीमध्ये बसलेली असते. मग हे पण दोघे जण लगेचच पळतच जातात आणि गाडीमध्ये बसतात, आणि चला आता उशीर करायला नको असं म्हणून आता लगेच ते सुद्धा गाडीमध्ये बसतात आणि तिथून निघून जातात. रुद्र पण आता त्यांचा पाठलाग करत लगेचच त्यांच्या पाठीमागे जातो. इकडे दुसरीकडे पद्मा आता भास्करला म्हणत असते की अरे उचलतोय का तो फोन, असा काय हा का फोन उचलत नाहीये, नाही त्याने ना फोन उचलायलाच पाहिजे. आता पाठीमागून आई साहेब आलेल्या असतात आणि त्या ना आता ह्या दोघांचा गोंधळ पाहत असतात. तर आता पद्मा म्हणत असते की नाही, काही जरी झालं ना तरी तो राघव त्या श्रीला आणि त्या पोरीला तिथे त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात घेऊन गेलाच पाहिजे. तर आता हे सगळं आई ऐकते आणि आई म्हणत असते की काय बोलते तू, मला कळलं नाहीये, काय नक्की काय म्हणायचंय तुला. त्यावेळेस ती म्हणते की आई अगं तुला काय करायचं आहे, कशाला कुठं काय अशा चौकशा कशाला तू करत असती, जरा शांत बसत जा की. त्यावेळेस ती म्हणते की अगं पद्मा लगेच काय चिडते ग, मला तुझी काळजी वाटली म्हणूनच मी विचारते ना, ते पण विचारायला नको का. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की हे बघाय, तू माझी काळजी करू नको, माझी काळजी करायला मी खंबीर आहे, मी एकदम स्ट्रॉंग आहे. तुला जर काळजी करायची असेल ना तर तुझ्या त्या लाडक्या लेकीची उमाची आणि त्या शिवनाथची कर. त्यावेळेस आई साहेब म्हणत असतात की का ग, का असं का म्हणते, का तिची का काळजी करू. त्यावेळेस ती म्हणते की कारण मी आता असं काही करणार आहे की तुझ्या त्या उमावरती रडायची वेळ येणार आहे आणि त्या शिवनाथवरती सुद्धा त्या रडायची वेळ येणार आहे. त्याच्यामुळे देवाकडे प्रार्थना कर की त्यांचं चांगलं होऊ दे, माझ्यासाठी काहीच करू नको. मग आई साहेब म्हणत असतात की पद्मा अगं असं काय बोलतीये, काय करणार आहे तू, सांग ना. त्यावेळेस ती म्हणते की आई जास्त प्रश्न नको ग विचारू, सांगितलं ना तुला तेवढं कर आणि जा बरं तू इथून, असं म्हणून आता ती आईला तिथून घालवते. आणि आता दोघेही खूपच खुश झालेले असतात. तर आता पद्मा म्हणत असते की लाव त्याला पटकन फोन लाव. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की आता हे दोघे जण आता म्हणजे हे तिघे जण आता सामुदायिक विवाह सोहळ्याच्या तिथे आलेले असतात, त्या मंदिरापाशी ते आलेले असतात. आता गाडीतून उतरतात आणि तिथे ते सगळं मंदिर आता पाहत असतात. रुद्र
पण त्यांचा पाठलाग करत आता त्यांच्या पाठीमागेच आलेला असतो आणि तो सुद्धा आता त्यांच्यावरती लक्ष देऊन असतो. इकडे आता प्रियंका आणि श्रीधर आता सगळं मंदिर पाहतात आणि त्यांना थोडीशी भीती पण वाटत असते की आपण जे हे करतोय ते बरोबर करतोय का, म्हणून ते थोडेसे नाराज असतात. ते बोर्ड पाहत असतात इकडे तिकडे एकमेकांकडे आता पाहून थोडेसे दुःखी झालेले असतात. तेवढ्यातच तिकडून राघव येतो आणि म्हणत असतो की अरे एवढं काय दुःखी झालाय, आज तुमचं लग्न आहे ना आणि तुम्ही आहात ना तयार लग्नाला, एकमेकांवरती प्रेम करता ना, बोला ना. त्यावेळेस ते दोघे जण एकमेकांकडे बघतात आणि म्हणत असतात की काय तयार आहात ना, म्हणजे तयार आहे ना, दोघेही एकमेकांना विचारतात आणि परत दोघेही हो म्हणतात. मग लगेच इकडे राघव म्हणत असतं की मग काय टेन्शन, तयार आहात म्हणल्या आता तुम्हाला कोणीच वेगळं करणार नाही, असं म्हणून तो त्या दोघांचे हात घेतो आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देतो आणि म्हणत असतो की आता ठरले, आता लग्न करायचं आणि कायमचं एकत्र यायचं, अजिबात टेन्शन घेऊ नका, चला, असं म्हणून आता ते तिघेही खूपच खुश होतात आणि मग लगेचच आता मंदिरामध्ये जायला निघतात. आता ते मंदिरामध्ये जात असतात तर रुद्र लगेचच आता खुश होऊन आत्याला फोन लावतो आणि म्हणत असतो की आत्या, आपण टाकलेल्या जाळ्यामध्ये पक्षी अडकलेत बरं का, आता ते बरोबर अडकलेत आपल्या जाळ्यात, तिथेच आलेले आहेत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्येच लग्न करण्यासाठी आणि आता आपलं काम झालेलं आहे. त्यावेळेस ती म्हणते की ये चांगली खबर आली, मस्त, आता ही गुड न्यूज मिळाली ना त्याच्यामुळे आता मी लय खुश झालेले आहे, आता तू टेन्शन घेऊ नको, पण हा सगळं काही तिथे होईपर्यंत, विधी होईपर्यंत तिथेच थांब आणि मग मला एकदा विधी झाले की सांग, मग मी इकडे बघ त्या शिवनाथला कसं काय पाठवते तिकडे तमाशा पाहिला आणि मग अख्ख्या गावासमोर नाही त्याचा अपमान केला ना तर नाव पद्मा सांगणार नाही, असं म्हणून ती खूपच खुश झालेली असते आणि भास्करला सुद्धा म्हणत असते की सगळं काही आता नीट झालं पाहिजे, त्याच्यासाठी तू सुद्धा आता तिकडे फोन लावून बघ. आता ते दोघे जण खूपच खुश झालेले असतात. तर इकडे राघव आता आतमध्ये जातो आणि मग तिथे नोंदणी करण्यासाठी तिकडे जातो आणि म्हणत असतो की ऐका ना, आम्हाला ना इथे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करायची आहे. आता तो राघव म्हणतो, मग आता ते म्हणतात की हा हा बोला ना, करा ना, काय तुमचं नाव आहे का, सांगा बरं, तुम्ही लग्न करणार आहात का. त्यावेळेस राघव म्हणतो की नाही नाही, मी नाही, हा माझा भाव आहे श्रीधर, त्याचं करायचं आहे, हाच खूप उतावळा झालेला आहे लग्नासाठी. आता श्रीधर म्हणतो की राघव काय चाललंय. त्यावेळेस तो म्हणतो की काही नाही रे, गंमत केली आणि ह्याचं नाव नोंदवा. मग आता तो म्हणतो की हा ठीक आहे, सांगा तुमचं नाव तिकडे. आणि मग प्रियंका आणि श्रीधर आता तिथे नाव नोंदणी करण्यासाठी जातात आणि ते सगळी माहिती सांगत असतात. तर आता ते माहिती सांगत असतात तर राघव म्हणतो की ऐका ना, इथे मेकअप करण्यासाठी रूम आहे का, बायकांना आवरण्यासाठी आरशाची रूम आहे का, म्हणजे कसं त्यांना आवरता येईल ना. त्यावेळेस ते म्हणतात की हो, कशाला काळजी करताय, अहो सगळं हे त्याच्यासाठी तर चाललेलं आहे, तिकडे बघा पाठीमागे ना एक रूम आहे, तिथे आरसा पण आहे आणि जोरदार तयारी केलेली आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की कुठे, तर ते म्हणतात की अहो काय इथे पाठीमागे गेले की लगेच आहे. बरं आता ठीक आहे, असं म्हणून ते खुश होतात आणि त्या दोघांकडे जातो आणि म्हणत असतो की बरोबर हे सगळं राहू द्या, मी इथला फॉर्म भरतो, तुम्ही जावा तयारी करून या. त्यावेळेस इकडे प्रियंका म्हणत असते की पण आरशावाली रूम आहे ना, तर तो म्हणतो की हो मस्तपैकी आरशावाली रूम आहे, इथेच आहे पाठीमागे, जावा, असं म्हणून आता तो त्या दोघांना लावतो. तर लगेच आता ते दोघे जण गेल्यानंतर हा फॉर्म भरत असतो की कसं काय कुठे काय असं सगळं भरत असतो. तेवढ्यातच त्याला बंटी मामाचा फोन येतो. मग आता तो म्हणतो की थांबा 1 मिनिटातच आलो, म्हणून आता तो तिथून थोडासा पुढे येतो आणि म्हणत असतो की हा बंटी मामा बोल ना. त्यावेळेस बंटी मामा तिकडून म्हणत असतो की राघव, अरे कुठे आहे तुम्ही आणि काय करताय. त्यावेळेस राघव म्हणतो की मामा आता ह्या टायमिंगला मी कुठे असेल, मी कॉलेजात आहे ना. त्यावेळेस तो म्हणतो की हा कॉलेजात, पण अरे, आता तो काही बोलणार तेवढ्यातच इकडे राघव म्हणतो की अरे आज श्रीदादाचं लेक्चर आहे आमच्या कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला, तर तिथेच आम्ही आलेलो आहे. तर तो तिकडून मामा म्हणत असतो की ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट तर नाही आहे ना तुमच्या कॉलेजमध्ये, असं काय करतोय मग. तर इकडे राघवला समजते की आता मामाला समजलेलं आहे. मग आता तो म्हणतो की अरे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ऐकलं का तू, नाही नाही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट नाही म्हणलो मी, वनस्पती बॉटनीचं डिपार्टमेंट आहे. तर मामा म्हणतो की हा का. तर तो म्हणतो की अरे मामा आता दोन्ही पण हिरवच आहे ना, मग हरित क्रांती ना, ते क्रांती झाली म्हणजे बास. त्यावेळेस तो म्हणतो की हा 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 बरोबर आहे, पण आहे ना जे काही करताय ना ते खरंच चाललंय ना. तर राघव तिकडून म्हणतो की काय मामा, तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का रे, सगळं काही इकडे चाललंय. तर तो म्हणतो की बरं बरं ठीक आहे, आता मी येतो तिकडे,
श्रीचं ना लेक्चर चालू असताना तायडीला व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि ते सगळं दाखवायचं आहे. मग आता राघवला टेन्शनच येतं. तो म्हणतो की काय आईला दाखवायचं आहे? नाही नाही काय हो, कॅन्सल झालं का लेक्चर? कॅन्सल झालं. आता तो पुढे मुद्दाम नाटक करत म्हणत असतो. तर इकडून मामा म्हणत असतो काय कॅन्सल झालं? तर तो म्हणतो की हा मामा, आत्ताच ना लेक्चर कॅन्सल झालेलं आहे, मी बघूनच येतो काय झाले ते. ऐक ना, तू लगेच निघू नको, मी तुला सांगतो कधी निघायचंय ते, तू लगेच निघू नको. त्यावेळेस तो म्हणतो की बरं बरं. पण आता तो चाललेला असतो तेवढ्यातच तिकडून आता समईचा म्हणजे आवाज सगळ्या ढोलचा ताशाचा येतो. त्यावेळेस मामा म्हणतो की राघव, तुझ्या कॉलेजमध्ये हे असं वाजतंय काय सगळं, आवाज येतो लग्न असल्यासारखा. त्यावेळेस तो म्हणतो की अरे मामा, कॉलेजमध्ये नाही आहे, ते बाहेर वरात चाललेली आहे त्याचा आवाज आहे. बरं ठेवू का फोन, मला जायचं आहे, ते काय झालं कॅन्सल कशामुळे झाले ते बघायला. तर बंटी मामा म्हणत असतो की हे बघ राघव, जे काय करताय ना ते नीट करा, काही चुकीचं होईल असं काम करू नका. तर तो म्हणतो की नाही नाही. तर आता तो फोन ठेवतो. तर इकडे आता बंटी मामा फोन ठेवल्यानंतर म्हणत असतो की खरंच या पोरांनी काही गोंधळ नाही घातला म्हणजे बरं, घरात शांती टिकून राहिले ना म्हणजे बरं होईल. तेवढ्यातच तिकडून उमा येते आणि म्हणत असते की काय रे बंटी, अजून गेलेला नाहीयेस, कधी जायचं आहे तू? त्यावेळेस तो नाटक करत म्हणतो की आई गाय गो, पोटात लय दुखतंय अगं तायडे, त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकत. मग ती म्हणते, उमा म्हणते की अरे किती वेळा सांगितलेलं आहे, नीट खात जा, कमी खात जा, पण नाही ऐकत. तर लगेच बंटी मामा म्हणतो की हा, ते सगळं मला परत सांग, असं म्हणून तो तिथून निघून जा. तर दुसरीकडे आपण पाहतो की राघव आता श्री आणि प्रियंकाची वाट पाहत तिथे उभा राहिलेला असतो आणि म्हणत असतो की सगळ्या जोड्या तयार होऊन आल्या, हे दोघं जण अजून कसे काय येत नाहीयेत, असं कसलं तयार होत आहेत, असं आता तो त्या दोघांना बडबड करत असतो. तेवढ्यातच इकडे आता त्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे मालक आता इकडे पद्माला फोन लावतात आणि म्हणत असतात की ते सगळेजण आलेले आहेत आणि विवाह नोंदणी सुद्धा केलेली आहे आणि आता लग्नाचे विधी सुद्धा सुरू झालेले आहेत. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की हा, बरं झालं आता सगळं झालेलं आहे, पण आता एक लक्षात ठेवा, जेवढा काही खर्च होईल ना तेवढा खर्च करा, पण विधी एकदम मस्त झाल्या पाहिजेत आणि तिकडे रुद्र आहेच, काय लागलं तर तुम्हाला, असं आता ते सगळं त्यांना सांगून ठेवते. दुसरीकडे आता इकडे प्रियंका आणि श्री आता आवरून त्यांचं आलेले असतात. त्यावेळेस राघव त्यांच्यावरती ओरडतो आणि म्हणतो की किती वेळ लावला, काय करत होता इतक्या वेळ, किती वेळ मी वाट बघतोय, सगळेजण लोक तयार होऊन आलेले आहेत. मग आता श्री म्हणत असतो की अरे हिनेच उशीर लावला, हिलाच विचार नेमकं काय झालं होतं ते, माझं तर केव्हाच आवरलं होतं. मग राघव प्रियंकाला म्हणत असतो की वहिनी, आपल्याला काही लग्नाचं थाटामाटात करायचं नाहीये, आपल्याला साधं सिंपल लग्न करायचं आहे, कशाला तुम्ही एवढं उरकत बसला. त्यावेळेस श्री म्हणतो की बरं आता ते सगळं जाऊ दे, आता तेच आम्हाला इथे बोलत बसणार आहे का? ऐक ना, एक सांगतो तुला, आम्ही कसं दिसतोय सांग ना, कसं दिसतोय, आम्ही छान तयार झालोय ना, ह्या लग्नाच्या पोशाखामध्ये छान दिसतोय ना? तर प्रियंका सुद्धा आता खूपच प्रेमाने त्याच्याकडे पाहून आता राघवला विचारत असते, म्हणजे तिला पण हसायला येतं. त्यावेळेस राघव आता प्रियंका आणि श्रीधरकडे पाहतो आणि म्हणत असतो की वा वा, मस्त छान दिसतंय आणि छान तयार झालाय, बरं आता चला बसा, तिकडे विधी चालू करायचे आहेत. आणि चला विधी करा चालू. आता ते दोघे जण तिथे जाऊन बसतात पाटावरती. मग आता राघव म्हणतो की श्रीदादा, काही टेन्शन घेऊ नको, मी आहे, व्यवस्थित सगळे आता विधी पार पडतील, असं म्हणून आता तिथे विधी चालू होतात. दुसरीकडे रोशन आणि अन्विता आता तिथेच त्या मंदिरामध्ये आलेले असतात. तर आता राघव त्यांना पाहतो आणि त्याला जबरदस्त धक्काच बसतो आणि तो म्हणत असतो की नाही नाही, ह्या जर नकटीने आम्हाला इथे पाहिलं आणि ते यांचं लग्न चाललेलं आहे ते जर पाहिलं तर काही खरंच नाही, ती तिचं लग्न सोडेल आणि घरी लगेचच फोन लावून इथल्याच लग्नाचं म्हणजे अपडेट देत राहील. त्याच्यामुळे आता मला काही जरी झालं तरी या दोघांना आता इथून हाकलून लावायलाच पाहिजे, असं म्हणून तो पळतच जातो आणि ते आतमध्ये शिरणार असतात. तेवढ्यातच त्या दोघांच्या हाताला धरतो आणि मंदिराच्या बाहेर असं पळतच त्यांना वडत घेऊन येतो. आता या दोघांना कळत नाही नेमका हा असं काय करतोय म्हणून. मग आता अन्विता म्हणत असते की अरे वेड लागलंय काय तुला, असं बैलासारखं काय आम्हाला ओढून आणलेलं आहे आणि तूच काय करतोय इथे? त्यावेळेस तो म्हणतो की अगं बैलासारखं मी नाहीये, बैल तर हा आहे, काय ह्या मूर्खाबरोबर इथे कशाला आलेली आहे? त्यावेळेस ती म्हणते की कशाला पण येऊ दे, फिरायला आली मी, तुला काय करायचे? त्यावेळेस तो म्हणतो की फिरायला, अगं हळू बोल, जर कोणी ऐकलं ना तर तुला काय म्हणतील, हे मंदिर आहे, इथे कोण फिरायला येत नाही. मग आता त्या रोशनला पण राग येतो आणि तो म्हणतो की काय रे, कशाला सारखं आमच्या मध्ये मध्ये करत असतो? त्यावेळेस राघव म्हणतो की मी करतोय का मध्ये मध्ये? थांबा, आता हे जे काही चाललंय ना ते तुमचं घरच्यांनाच सांगतो. तर अन्विता म्हणत असते की काय रे सारखे
धमकी देत असतो, घरच्यांना सांगतो, तुला काय करायचं असतं रे, आमच्या मध्ये का करतो. त्यावेळेस राघव म्हणतो की बरं ठीक आहे, नाही करत मी तुमच्या मध्ये, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. आता मी काय करतो, तुमच्या दोघांचं जे इथे तुम्ही आलेला आहात ना एकत्र दर्शन घ्यायला, त्याचा आता व्हिडिओ कॉल करून आता तुला दाखवतो. मग अन्विता खूपच घाबरते आणि म्हणते की हे बघ, तू असं काहीच करणार नाही या राघव, मी तुला सांगते. त्यावेळेस राघव म्हणतो की कशाला आता मध्ये करते, माझं मला काम करू दे ना, आता मी तसंच करणार आहे. तर अन्विता म्हणते की हे बघ, तू जर असं काय केलं ना तर मी तुला सोडणार नाही, असं म्हणून ते त्याला ओरडत असते. पण राघव काही ऐकतच नाही. राघव लगेचच आता मोबाईल काढतो आणि आता रेकॉर्डिंग करायला सुरुवात करतो. तर आता अन्विता त्याला थांबवत असते. रोशनने सुद्धा आता तोंड लपवलेलं असतं. तर राघव म्हणतो की नाही मी आता तुमचा व्हिडिओ करून आता पाठवणारच आहे. त्यावेळेस अन्विता म्हणते की जाऊ दे, या मूर्खाच्या नादीच नको लागायला. रोशू चल आपण ना इथून निघूनच जाऊया, असं म्हणून ती रोशनच्या हाताला धरते आणि लगेचच आता तिथं निघून जाते. मग राघव खुश होतो आणि तो लगेच पळत आतमध्ये जातो. तर आता इथे सगळे विधी चाललेले असतात आणि सगळेजण आता ते म्हणजे एन्जॉय करत असतात. तर आता विधी चाललेले असतात, तर पाठीमागून हे सगळं रुद्र पाहतो आणि त्याला खूप आनंद झालेला असतो. मग तो लगेचच आता त्याच्या आत्तूला म्हणजे पद्माला फोन लावतो आणि म्हणत असतो की आत्तू, विधी आता चालू आहेत, म्हणजे आता होतीलच, आता बघ पुढचा प्लॅन काय करायचा आहे ते. त्यावेळेस तिकडून आता पद्मा म्हणते की तू काही काळजी करू नको, मी आता तिकडे शिवनाथला कसं पाठवते ना ते तू बघ. मग आता दुसरीकडे प्रियंका आणि श्री आता इमोशनल झालेले असतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. तर राघव त्यांना धीर देत असतो आणि म्हणत असतो की काहीच टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रुद्र आता राघवला जे काय घडलं, कसं झालं ते सगळं सुरुवातीपासून सांगतो आणि आमचाच हा प्लॅन होता ते सुद्धा येथे त्याने सांगितलेलं आहे. तर ते सगळं ऐकून आता राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे आता यांच्या लग्नाचे विधी सगळे पार पडलेले असतात. दोघांनी एकमेकांना हार वगैरे घातलेले असतात. मग तिकडून शिवनाथ आणि उमा येतात. आता त्यांना पाहून इकडे श्रीला तर जबरदस्त धक्काच बसतो. मग आता ते दोघे जण म्हणजे आपापले चेहरे झाकून घेतात आणि मग थोड्या वेळाने त्यांचे दर्शन घेतात. आता ते दोघेही अखंड सौभाग्यवती भव आणि सुखाने संसार करा असा आशीर्वाद देतात आणि आता ते चाललेले असतात. तर तिकडून पद्मा येते आणि पद्मा म्हणत असते की अरे कुठे चाललेला आहात, तुमची तोंड तरी दाखवा, हे जे काही तोंडावरती लावले ना ते तरी काढा. आता यांना जबरदस्त धक्काच बसलेला आहे. तर प्रेक्षकांनो, पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.